श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावातील अकाली पीडित शेतकरीचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत शेतकरी यांच्यामध्ये जो आहे रोष या ठिकाणी दिसून येतोय। श्रीरामपूर तालुक्यातील या 9 गावातील शेतकऱ्यांना जे आहे या ठिकाणी जमिनी मिळाव्यात याकरता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील निर्णय दिला होता। राज्य सरकारच्या मीटिंग देखील झाल्या आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून कायदा बनवून शेतकऱ्यांना आज जमिनी द्यायला तेव्हा मात्र या संदर्भात अद्यापही 2 वर्ष उलटून देखील कोणत्या पद्धतीने निर्णय जो आहे तो झाला नाही। आपल्यासोबत आता या ठिकाणी बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे साहेब, काय नेमकी एकंदरीत परिस्थिती जी आहे, काय आंदोलन आहे, काय जमिनीचा वाद आहे आणि काय शेतकरी म्हणजे सरकारची भूमिका आहे? हा वाद फार जुना आहे। 1918 साली ब्रिटिश शासनाने या जमिनी घेतल्या होत्या आणि खास करून ऊस उत्पादनासाठी घेतलेल्या जमिनी इथल्या कारखानदारीला वाचवण्यासाठी घेतलेला निर्णय होता। 30 वर्षाच्या काळासाठी तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या जमिनी आज जवळपास 107 वर्षे आली। शासन या जमिनी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळं उच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये याचिका दाखल झाली। एक जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही 8 आठवड्यात त्यावेळेस की हा निर्णय घ्या, या जमिनी या शेतकऱ्यांना परत द्या। वेळ प्रसंगी तुम्हाला कायदा दुरुस्त करायची गरज असेल तर कायदासुद्धा दुरुस्त करा आणि त्याच्या माध्यमातून या लोकांना जमिनी द्या। असा निर्णय होऊन आज जवळपास 2 वर्ष झाली। त्याच्यानंतर सातत्याने कदाचित माझी तर 20-25 वेळा मंत्रालयाची द्वारी झाली, परंतु कोणताही ठोस असा निर्णय घेतला गेला नाही। आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आमचे विखे पाटील साहेब, विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागत असताना दुर्दैवाने सरकार बदललं। सरकार बदलल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये चेंज झाला आणि बावनकुळे साहेब आले। कदाचित त्यांना हा विषय अवगत नव्हता, पण मला असं वाटतं की 20 वेळा आम्ही हा विषय त्यांच्या कानावर घातलेला आहे। दुर्दैव असंच वाटतं की काल माझ्या हातात एक GR पडला आहे। 13 ऑगस्टचा हा GR आहे। त्या GRमध्ये निबे नावाच्या व्यक्तीला त्यांनी 1500 एकर जमीन दिलेली आहे। याच्यामध्ये कोणतीही टेंडरची प्रक्रिया झाली नाही। हे तर कायदेशीर आहे की तुम्हाला टेंडर करावं लागतं, टेंडर केल्याशिवाय जमिनी काही कोणाच्या घरच्या नाही आहेत। या जमिनी ज्या वाटायच्या असतील तर तुम्हाला टेंडर प्रक्रियेने करायला पाहिजे, पण इतक्या वाईट पद्धतीने तुम्ही जमिनी 8-8 दिवसाचा प्रस्ताव घेऊन जर वाटत असतील आणि आमच्यासारखी माणसं सातत्याने रस्त्यावरची भूमिका, गोरगरीब शेतकरी ज्यांना या हक्काच्या जमिनी, त्यांच्या मालकीच्या जमिनी त्यांना न देता मात्र तुम्ही अशा जमिनी वाटत असतील तर मला वाटतं की टोकाची भूमिकेत आम्ही आता आहोत। काळेसाहेब, एकंदरीत आपण जर बघितलं तर 107 वर्षांचा लढा, न्यायालयाचा निर्णय, मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यात देखील सकारात्मक आहेत, मात्र या ठिकाणी राज्यपालांची सही या प्रकरणात बाकी आहे आणि आपली विविध स्वरूपाची आंदोलनं यानंतर आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? राज्यपालांकडे ही फाईल पेंडिंग होती हे खरं आहे खूप दिवसापासून, कारण मंत्रिमंडळांनी विखे पाटील ज्यावेळेस रेव्हेन्यू मिनिस्टर होते त्यावेळेस हा विषय मार्गी लागला होता। जवळपास याच्यामध्ये आम्हाला असं अपेक्षा होती की 1-2 महिन्यात वाटपाला सुरुवात होईल, परंतु दुर्दैवाने त्या फाईलवर काही सही झाली नाही। 2 वर्षे ती फाईल प्रलंबित तिथं पडली होती आणि त्याच्यानंतर काही झालं नाही। आता मात्र आम्ही आज भूमिका घेतोय की अन्नत्याग आम्ही आजपासून चालू केलेला आहे। अन्नत्यागच्या माध्यमातून ट्रॅक्टर रॅलीच्या स्वरूपात आम्ही आता सगळ्या गावामध्ये फिरून हा विषय आमच्या हरेगाव मळ्यामध्ये येऊन आम्ही तिथं बसणार आहोत। 3 दिवस आम्ही शासनाला अल्टिमेटम देतोय आज तुमच्या माध्यमातून की 3 दिवस आम्ही अन्नत्याग करून आमचे बाया माणसं सगळे बसणार आहेत। जर समजा शासनाने 3 दिवसात काही निर्णय घेतला नाही, याच्यात कुणाला जर बरं वाईट काही झालं याची जबाबदारी मात्र शासनाची असणार आहे आणि 3 दिवसानंतर कब्जा आंदोलन आम्ही करणार आहोत। त्याच्यामध्ये हे कब्जा आंदोलन प्रत्येक गावामध्ये असणार आहे। आम्हाला पण पाहिजे की प्रशासकीय स्तरावर काय आता हे नियोजन करू शकतात। एकही तुकडा जमिनीचा आम्ही आता शिल्लक ठेवणार नाही। प्रत्येक भागावर जिथं जिथं आमचा हक्क आहे आम्ही तिथं जाऊन आम्ही त्या जमिनी घेणार आहोत। एकंदरीत 107 वर्षांचा लढा, न्यायालयाचा निर्णय, त्याचबरोबर मंत्रिमंडळ निर्णय आणि त्यानंतर जे आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि जर शासनाने 3 दिवसात या संदर्भात निर्णय नाही घेतला तर आता आमच्या हक्काच्या जमिनी आम्ही कब्जा करून मिळू असा एक इशारा सरकारला या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता, श्रीरामपूर, अहिल्यानगर।